आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. प्रँक कॉम्पिटिशन. गट्टू चिंकी शाळेतून येऊन खूप एक्साइटेड होते आणि आपापसात बोलत होते, कारण दुसऱ्या दिवशी 1 एप्रिल म्हणजे एप्रिल फूलचा दिवस होता. चिंकी, उद्या एप्रिल फूल आहे ना. बघ, मी तुला एप्रिल फूल बनवेल आणि तुला कळणारही नाही. नाही नाही गट्टू, मी तुझ्या आधीच तुला एप्रिल फूल बनवेल, समजलं? काही असो चिंकी, माझा प्रँक तुझ्यापेक्षा चांगला असेल. हे तर वेळच सांगेल गट्टू. अरे, माझ्याकडे एक कल्पना आहे चिंकी. आपण उद्या एप्रिल फूल युद्ध केलं तर, ज्यामध्ये जो दुसऱ्यावर जास्त प्रँक करेल तो जिंकेल. हो गट्टू, ही मस्त कल्पना आहे. पण आपल्यामधलं कोण जिंकलं हे कोण ठरवणार? चल, आईबाबांना सांगूया की त्यांनीच ह्या युद्धाचं परीक्षण करावं. गट्टू चिंकी आईबाबांकडे जातात आणि त्यांना सगळं काही सांगतात. आईबाबाही जज व्हायला तयार होतात. दुसऱ्या दिवशी सकाळी गट्टू उठतो आणि पटकन ब्रश करायला जातो. असं वाटतंय चिंकी आधीच उठली. लवकर ब्रश करतो आणि मग माझा प्रँक करतो. युद्ध तर मीच जिंकणार. गट्टू जसा ब्रशला टूथपेस्ट लावतो आणि तो ब्रश करायला जातो तेव्हा तो चकित होतो. अरे हे काय, ही टूथपेस्ट अशी काय? नाही, हे काहीतरी वेगळं आहे. तेवढ्यात तिथे चिंकी येते आणि जोर जोरात हसू लागते. गट्टू, तू तर एप्रिल फूल झालास. कसा वाटला माझा प्रँक? ही टूथपेस्ट नाही तर फेस क्रीम आहे, फेस क्रीम. चिंकी, हे तू चांगलं नाही केलंस. माझ्या आधी तू मला प्रँक केलंस. भले तू आता माझ्या पुढेस, पण बघच, युद्ध तर मीच जिंकणार. गट्टू पटकन ब्रश करतो आणि अंघोळीला जातो. पण चिंकी त्याच्या ड्रेसच्या जागी पटकन आपला ड्रेस ठेवते आणि गट्टूही जास्त लक्ष देत नाही आणि तो आपल्या पॅन्टच्या जागी चिंकीचा स्कर्ट घालून बाहेर येतो. त्याला पाहून आई बाबा आणि चिंकी हसू लागतात. अरे गट्टू बेटा, हे काय, आज काही स्कर्ट घालून शाळेत जाणार आहेस की काय? अरे हे काय, चिंकी परत प्रँक. मी आत्ताच हे बदलतो, अशाने हरेनच मी. तिकडे गट्टू चेंज करायला रूम मध्ये जातो. इकडे चिंकी आई बाबांना म्हणते, आई बाबा, बघितलं ना तुम्ही कसं मी गट्टूला सकाळपासून 2दा प्रँक केलंय. असं वाटतंय की मी जिंकणार, हो ना? हो ग बाळा, पण मला तुझ्याशी आणि गट्टूशी जरा महत्वाचं बोलायचंय. तेवढ्यात गट्टू तिथे येतो. गट्टू चिंकी, तुम्ही जेव्हा शाळेत जाल तेव्हा तिथे अभ्यास नीट करायचाय. हे सगळं प्रँक्स वगैरे घरीच करायचंय, ओके? ठीक आहे आई, आम्ही दोघं शाळेत कुठलाही प्रँक करणार नाही. हो आई. गट्टू चल, लवकर चल, नाहीतर आपल्याला शाळेत उशीर होईल. ठीक आहे चिंकी, चल. अरे आधी शूज तर घाल. हो हो हो. गट्टू चिंकी शूज घालू लागतात. तेवढ्यात चिंकी जोरात ओरडते, वाचवा वाचवा, आई बघ, माझ्या शूज मध्ये काहीतरी आहे. अरे हे तर बेडूक आहे. काय बेडूक? ते पण शूज मध्ये? आई शूज चेक करून पाहते तर त्यातून टॉय फ्रॉग बाहेर येतो. अगं चिंकी, हे खेळण्यातलं बेडूक आहे. वाटतंय हा गट्टूचा प्रँक होता. हो हो आई, बरोबर ओळखलंस. चिंकी, हा माझाच प्रँक होता. हे काय गट्टू, मी तर एकदम घाबरले. चल, 1 पॉइंट तर तुलाही मिळाला. पण आता लवकर शाळेत चल, नाहीतर उशीर होईल. गट्टू चिंकी दोघेही शाळेत जातात. पण दिवसभर गट्टू हाच विचार करत होता की चिंकीचे 2 पॉइंट झाले आणि गट्टूचा फक्त 1. तो विचार करत होता की नेमका काय प्रँक करावा. तेवढ्यात त्याला एक कल्पना सुचते. हा, ही मस्त कल्पना आहे. जेव्हा मी जाईन, दुपारी चिंकी झोपेन, तेव्हा मी एक छोटासा केक बनवेन आणि त्यामध्ये साखरेच्या ऐवजी मीठ टाकेन. मग येईल मजा. तसंही चिंकीला केक्स खूप आवडतात. मग तर मी जिंकणार. अरे गट्टू, काय झालं? तू असा का हसतोयस? असा कुठला जोक आठवला तुला? अगं काही नाही, काही नाही, काहीच नाही चिंकी. घरी पोहोचल्यावर गट्टू चिंकी जेवण करतात आणि त्यानंतर दोघे झोपतात. पण गट्टू मात्र झोपायची ऍक्टिंग करत होता. चिंकी झोपल्यानंतर गट्टू उठतो आणि किचन मध्ये जाऊन आईच्या मदतीने केक बनवतो. चिंकीची झोप होईपर्यंत केक सुद्धा तयार होतो. अरे वा, हा वास कुठून येतोय? अरे गट्टू, तू काही बनवलंयस का?
हो चिंकी, हे बघ मी तुझ्या आवडीचा स्ट्रॉबेरी केक बनवलाय. ये खाऊन बघ. वाव, हा दिसायला तर खूप छान आहे. थँक यू गट्टू. मग हा खाऊन बघ ना एकदा. चिंकी पटकन केक टेस्ट करते. गट्टू, हे काय? हा तर अजिबात गोड नाहीये. याच्यामध्ये मीठ आहे. वेड बनवलं, खूप मजा आली. चिंकी परत प्रँक. अरे, हे काय गट्टू? मला तर केक खायची खूप इच्छा होती. हा तर प्रँक वाला केक निघाला. आता काय? मुलांनो, काळजी करू नका. एक केक मीही बनवलाय. जेव्हा बाबा येतील आपण लगेच तो केक खाऊया. ओके? खरंच आई? वाव, थँक यू. वाव, थँक यू आई. थोड्याच वेळात बाबाही घरी येतात आणि सगळे एकत्र बसतात. चला गट्टू चिंकी, आता तुम्ही दोघं मिळून हा केक कट करा. मग आम्ही सांगू की या प्रँक कॉम्पिटिशनचा विनर कोण आहे ते. ओके बाबा. दोघंही केक कट करायला जातात आणि जसे ते केक कट करायला जातात तो केक फुटतो, कारण त्यात एक फुगा होता. हे काय आई बाबा? आई बाबा, तुम्हीही आमच्या सोबत प्रँक केला याचा तर आम्ही विचारच केला नव्हता. सांगा गट्टू चिंकी, कोण आहे मग या बॅटलचा विनर? सांगा सांगा, कोणाचा प्रँक बेस्ट होता? गट्टू चिंकी हार मानतात आणि दोघेही सोबत म्हणतात, तुमच्या दोघांचा. मग सगळेजण एकत्र हसतात आणि अशा प्रकारे ही प्रँक कॉम्पिटिशन संपते. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.